Hello, friends. Today we are going to continue the remaining part of the Song of the Open Road. See the question second. The road in the poem does not mean only the road to travel. The poet wants to suggest the road of life, explain the metaphor with the help of poem. Here, the poet wants to show the road of travel is not only the road for travel, it is the road of life. And we have to explain with the use of metaphor in the poem. See, metaphor म्हणजेच रूपक अलंकार. Metaphor, see the definition. A metaphor is a figure of speech in which we found we find a comparison between two unrelated things. They are not similar but having something in common. रूपक अलंकार म्हणजेच जेव्हा दोन भिन्न व असंबंध गोष्टींची एकमेकाशी अवाजवी तुलना केलेली असते. या दोन्हीमध्ये साम्य मुळीच नसते, परंतु त्यांच्यामध्ये एखादा सर्वसाधारण अर्थबोध असतो. अशावेळी रूपक हा अलंकार होतो किंवा त्याला आपण रूपक अलंकार असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, हर्ट ऑफ स्टोन, टाईम इज मनी, द वर्ल्ड इज स्टेज. हे एक उदाहरण पहा. या उदाहरणाचा आणि वास्तवात त्या गोष्टींचा अर्थार्थी काही संबंध नाही, तरी देखील आपण त्यामध्ये एक वेगळा अर्थ निर्माण करण्याचं उदाहरण तिथं आपण केलेलं आहे किंवा पाहिलेलं आहे. सी द नेक्स्ट. द यूज ऑफ मेटाफर इन द पोएम. The road in the poem does not mean only the road to travel. आणि या कवितेमध्ये जो रस्ता दाखवलेला आहे तो काही फक्त प्रवासासाठी वापरावा किंवा प्रवासासाठीच आहे यासाठी दाखवलेला नाही, तर द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. आणि कवीला त्या रस्त्याच्या माध्यमातून हे दर्शवायचं आहे की हा रस्ता म्हणजे आयुष्याचा रस्ता आहे. आयुष्याचा जो रथ आहे तो ह्या रस्त्यावरूनच आपल्याला घेऊन पुढे जायचं आहे. दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड मेटाफर. आणि ही जी रस्त्याची तुलना आयुष्याच्या रस्त्यासोबत केलेली आहे किंवा आयुष्याच्या प्रवासासोबत केलेली आहे, ह्याच एक्सप्रेशनला किंवा ह्याच अर्थाला इथं मेटाफर असं आपण म्हणतो. द पोएट राईटली डिस्क्राईब द रोड ॲज अ जर्नी ऑफ लाईफ. आणि कवीने हे दर्शवलेलं आहे की हा रोड फक्त रस्ता नसून तो जर्नी ऑफ लाईफ आहे. आयुष्याच्या प्रवासासाठीचा तो रस्ता आहे. द रोड हेल्प अस टू मेक आवर जर्नी जॉयस अँड कम्फर्टेबल. लाईफ इज नथिंग बट अ लॉंग मार्च फेसिंग नंबर ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स, अप्स अँड डाऊन्स. द रोड ऑफ लाईफ इज व्हेरी नॉट इझी टू वॉक. Numerous obstacles are here on its way. The life is beautiful like roses living amidst the field of thorns. Only those people can make this journey successful who are really fearless, honest and capable. आणि आयुष्याचा प्रवास हा काही फार सुखकर आहे. त्याच्यामध्ये अनंत अशा अडचणी देखील असतात. आणि असेच लोक ज्यांच्यामध्ये अशी धमक आहे किंवा असं सामर्थ्य आहे, जे कुठल्याही गोष्टीला भीत नाहीत किंवा जे प्रामाणिक आहेत, ज्यांच्या क्षमता आहे, असेच लोक हा प्रवास शेवटपर्यंत नेऊ शकतात आणि तो पूर्ण करू शकतात. सी द नेक्स्ट पार्ट. फ्री वर्स. Free verse is a poetry that does not rhyme or have a regular rhythm. The features of free verse are: फ्री वर्स, मुक्तछंद कविता. मुक्तछंद कविता म्हणजेच ज्यामध्ये कुठलंही यमक
नसतं. त्याचबरोबर कुठलाही स्वर असा जो नियमित ज्याला आपण स्वर म्हणतो त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचे काही फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत, ते आपल्याला खाली पाहायचे आहेत. इट इज अ लिटररी डिव्हाइस दॅट इज फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर और रिदम. जे नियमित अशी लयबद्धता प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती यामध्ये असत नाही. डज नॉट राईम विथ फिक्स फॉर्म्स. त्याचबरोबर यामध्ये काही राईम्स ज्याला आपण यमक असं म्हणतो ते देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अँड स्टील इट प्रोव्हाइड्स ॲन आर्टिस्टिक एक्सप्रेशन. पण हे नसताना देखील म्हणजे राहीमही नाही त्यामध्ये रिदम देखील नसताना देखील यामध्ये एक कलात्मक उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू अ पोएम ॲज ही डिझायर्स अँड कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हायसेस टू क्रिएट द इफेक्ट ही कन्सिडर्स सुटेबल फॉर हिज पीस. आणि यामुळेच फ्री वर्स किंवा मुक्तछंद कविता यामध्ये कवीला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळतं की पाहिजे त्या पद्धतीने तो कवी आपल्या ज्या फिलिंग्ज आहेत तो इथं एक्सप्रेस करू शकतो. वेगवेगळ्या अलंकाराचा फिगर ऑफ स्पीचचा तो वापर करून त्यामध्ये एक प्रकारचं इफेक्टिव्हनेस किंवा आणखी प्रभावीपणे कशा पद्धतीत त्याचं मत इथं सांगता येईल हे तो काम ह्या फ्री वर्स पोएममधून तो करत असतो. ॲज अ फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम फॉर चूजिंग वर्ड्स अँड कन्वेईंग देअर meaning to readers. It is free from artificiality of typical poetic expression. This technique is completely or commonly used in modern poetry. आणि फ्री वर्स पोएममध्ये जर आपण पाहिलं यामध्ये एक स्वातंत्र्य असतं, शब्दांचं स्वातंत्र्य. त्याचबरोबर जो अर्थ जो मॅसेज कवीला रीडर्सपर्यंत पोहोचवायचा आहे तो त्या पद्धतीत तो पोहोचवू शकतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचं कृत्रिमपणा आपल्याला पाहायला मिळत नाही जे की आपल्याला टिपिकल पोएट्री फॉर्ममध्ये आपण पाहू शकतो. आणि ही एक आधुनिक अशी कवितेचं रूप आहे. सी द नेक्स्ट फ्री वर्स, मुक्त छंद. हिअर वी विल सी द डेफिनेशन अँड द फीचर्स ऑफ फ्री वर्स. मुक्त छंद कविता कवितेच्या सर्वसाधारण नियमांपासून दूर गेलेली, त्याचप्रमाणे वृत्त, यमक व अलंकार यांचा लवलेशही नसलेली एक आगळीवेगळी काव्यकृती म्हणजेच मुक्तछंद कविता होय. यामध्ये कुठल्याच पद्धतीचं बंधनं असत नाहीत. कवीला पाहिजे त्या शब्दांचा पाहिजे त्या रूपामध्ये तो इथं आपलं भावना व्यक्त करू शकतो. सी नेक्स्ट. Free verse is a poetry that does not rhyme or have a regular rhythm. यामध्ये कुठलेच यमक आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्याचबरोबर जी लयबद्धता कवितेमध्ये असते ती देखील आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. द फीचर ऑफ फ्री वर्स आर, आणि त्याची काही वैशिष्ट्ये हे खालीलप्रमाणे आहेत. फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर ऑर रिदम. जे रेग्युलर मीटर आहे किंवा रिदम आहे यापासून ही कविता मुक्त असते. नो रायमिंग स्टील प्रोव्हाइड्स अँड आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स. रायमिंग स्कीम नसताना देखील यामध्ये जी कलात्मकता आहे ती आर्टिस्टिक एक्सप्रेशन जे आपल्याला प्रेझेंट करते. द पोएट इज फ्री टू गिव्ह शेप ॲज ही डिझायर्स. आणि कवी हा मुक्त आहे, त्याला पाहिजे त्या पद्धतीमध्ये कवितेला आकार किंवा रूप देण्यासाठी. पोएट कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हायसेस. तो वेगवेगळ्या डिव्हायसेसचा तंत्राचा इथं वापर करून कवितेला आणखी कलात्मक इथं बनवू शकतो. फ्रीडम इज टू सिलेक्ट वर्ड्स अँड मिनिंग्स. कवीला स्वातंत्र्य आहे शब्दांचं आणि अर्थाचं निवडण्याचं. ॲब्सोल्युटली नॅचरल नॉट आर्टिफिशियल. म्हणजे एक प्रकारची नैसर्गिक अशी कविता आहे. यामध्ये कुठल्याच प्रकारचा कृत्रिमपणा हा आणलेला नसतो. मोस्टली कॉमन इन मॉडर्न पोएट्री.
आणि आधुनिक कवितेच्या काळामध्ये ही एक कॉमन किंवा सर्वसाधारण हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. इंटरनल पॅटर्न्स ऑफ साऊंड, स्पेशल रिदमिक ब्युटी, आणि त्याचा स्वतःचाच एक इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड असतो, स्वतःचीच एक रिदमिक ब्युटी असते, स्वतःची एक वेगळीच लय ही कविता निर्माण करते, कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. आणि ही ब्लँक वर्सपेक्षा थोडीशी वेगळी असते किंवा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं साम्य आपल्याला पाहायला मिळत नाही. सी द नेक्स्ट. See the fourth. There are certain words that are repeated in the poem. For example, no more. Line number 7. Find out other similar expressions. Explain the effect they have created in the poem. पहा, इथं काही एक्सप्रेशन्स आपल्याला पाहायचे आहेत, त्याचं की रिपिटेशन इथं झालेलं आहे. काही शब्दांचं रिपिटेशन पोएममध्ये झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल नो मोर, जे की लाईन नंबर 7मध्ये आपण पाहू शकतो. अशाच जी शब्दांचं रिपिटेशन इथे झालेलं आहे, इथं आपल्याला त्यांची काही उदाहरणं इथं आपल्याला द्यायची आहेत. सी, रिपिटेशन म्हणजे पुनरावृत्ती. रिपिटेशन इज अ पॉवरफुल टूल टू यूज इन पोएट्री. आणि रिपिटेशन ही पोएट्रीमध्ये फार प्रभावीपणे वापरलं जाणारं एक तंत्र आहे. रिपिटेशन इज रिपीटिंग वर्ड्स, फ्रेजेस, लाईन्स, स्टांझाज. रिपिटेशनमध्ये शब्दांचं रिपिटेशन असू शकतं, फ्रेजेसचं असू शकतं, लाईन्सचं असू शकतं किंवा स्टांझाजचं देखील रिपिटेशन आपल्याला पाहायला मिळतं. रिपिटेशन हेल्प्स टू डेकोरेट द पोएम. आणि कवितेला एक सौंदर्य निर्माण करण्यासाठी रिपिटेशन फार महत्त्वाचं काम करतं. इट ऑल्सो मेक्स द पोएम इंटरेस्टिंग अँड ॲक्टिव्ह. आणि कवितेला आकर्षक आणि प्रभावी बनवण्याचं काम हे रिपिटेशन करत असतं. सी, देर आर सम एक्झाम्पल्स इन द पोएम. नो मोर, बिफोर मी, गुड फॉर्च्यून, आय कॅरी, फील देम. These are examples from the poem which shows the repetition. See the next question. Fifth, the use of personal pronoun I is evident and prominent in this poem. Give reasons. जे पर्सनल प्रोनाऊन आहे आय, आपल्याला माहिती प्रोनाउन्स आय, वी, ही, शी, इच, दे हे प्रोनाउन्स आहेत. त्यामध्ये आय हे प्रोनाऊन कवितेच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये आपण पाहतो हे फार इव्हिडंट आहे किंवा प्रॉमिनंट आहे. इव्हिडंट म्हणजे प्रत्यक्षपणे आय कवी स्वतःच बोलतो आहे, आणि प्रॉमिनंटली म्हणजे प्रकारे प्रसिद्ध किंवा त्याला इफेक्टिव्ह पद्धतीने मांडण्यासाठी आय हे प्रोनाऊन तो प्रत्येक वेळेला इथं वापरतो. त्याची कारणं इथं आपल्याला द्यायची आहेत. सी, पर्सनल प्रोनाउन्स मेक द पोएम डायरेक्टली अड्रेसिंग अँड अपीलिंग द रीडर. आय इथं वापरण्याच्या पाठीमागे कवीचा हाच उद्देश आहे की तो डायरेक्टली रीडरला ॲड्रेस करतो आणि अपील करतो. द सॉंग ऑफ द ओपन रोड इज अ परफेक्ट एक्झाम्पल विथ इट्स स्किलफुल प्रेझेन्स ऑफ पर्सनल प्रोनाउन्स. आणि ही जी प्रेझेंट पोएम आहे सॉंग ऑफ द ओपन रोड, ही रीडर्सला एक प्रकारचं पर्सनल अपील करण्यासाठी किंवा त्याचबरोबर त्याच्याशी ॲड्रेस करण्यासाठी ही प्रभावीपणे काम करते. आणि कवीने देखील प्रोनाऊनचा इथं योग्यपणे त्याच्या कौशल्याचा प्रभावीपणे वापर करून कवितेला एक प्रकारचं प्रभावी करण्याचं काम इथं केलेलं आहे. इट डायरेक्टली कनेक्ट्स द रीडर टू स्पीकर अँड हिज पर्सनल लाईफ. इथं तो रीडरला डायरेक्ट कनेक्ट करतो त्यांच्या पर्सनल आयुष्यासोबत. इट हेल्प्स टू नो स्पीकर्स कॅपेबिलिटीज अँड लिमिटेशन्स व्हेरी वेल. The use of personal pronoun
highlights and proves the reality of speaker's mood and his view towards life. आणि इथं जो प्रोनाऊन वापरलेला आहे आय, हा कवीला कवी त्याच्या पर्सनल आयुष्यासोबत जोडण्याचं, त्याच्या स्वभावासोबत जोडण्याचं आणि त्याच्या आयुष्याच्या प्रती आपला दृष्टिकोन हा निर्माण करायचं काम इथं आय हे प्रोनाऊन करत असतं. आणि कवितेमध्ये आणखी प्रभावीपणा, जिवंतपणा आणण्यासाठी कवी आय हे प्रोनाऊन इथं वापरतो. सी इन द नेक्स्ट